महाराष्ट्र केसरी कुश्ती स्पर्धा के चलते राज्य होनी चाहिए। इस मांग को लेकर राज्य के लगभग 2000 पहलवान कराड़ स्थित पहले ओलंपिक वीर पहलवान शराब जाधव के स्मारक पर अभिवादन कर मुंबई की दिशा में पहलवान आक्रोशक मोर्चा निकालकर रवाना हुए। यह मोर्चा मुंबई के आजाद मैदान पहुंचकर सरकार के समक्ष उपोषण और ठिया आंदोलन करेगा। पहलवानों का आरोप है कि राज्य में 2 स्पर्धाएं चलत गलत है और इससे कुश्ती के इतिहास की प्रतिष्ठा को खतरा है। सरकार ने इस मांग पर निर्णय नहीं लिया तो अब तक के मिले महाराष्ट्र केसरी पदक को और गधा लौटाना पड़ेगा। ऐसी चेतावनी डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटिल ने दी। पहलवान का कहना है कि महाराष्ट्र केसरी के शान बनाए रखने के लिए राज्य में एक कुर्सी और कुश्ती प्रदर्शन होनी चाहिए। यदि सरकार इस मांग पर निर्णय नहीं लेती है तो अभी तक मिले महाराष्ट्र केसरी के पदक और गदा वापस करने की चेतावनी दी गई। पुढे जाऊन जर विचार केला तर 2026 मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढे। त्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार व्हायला लागतील म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे। कारण संघटनेचा जरी वाद असेल तर ह्याचा हस्तक्षेप करून सरकारने ह्याला तोडगा काढला पाहिजे। कारण सरकार ज्या आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून सुविधा मिळत आहेत, मग त्यामध्ये पेन्शन असेल, जमीन असेल, सरकारी नोकरीत आरक्षण असेल, अशा अनेक सुविधा सरकार आम्हाला देते। आज आम्हाला समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आणि कुठला अनधिकृत आहे। त्यामुळे उद्याच्या उद्या ह्या गोष्टीवर तोडगा निघाला पाहिजे असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे। कारण उद्या मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यातील एक क्रीडा मंत्री सुनीलराव वैनेचे आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत, क्रीडा मंत्री पण आहेत। खरं अजितदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे ह्यावर उद्याच्या उद्या तोडगा निघेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। म्हणून उद्या आम्ही आझाद मैदानला लाक्षणिक उपोषण करतोय। लाक्षणिक यासाठी म्हणतो की आम्ही लक्ष वेधतोय सरकारचं आणि साकडं आंदोलन करतोय की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या। आणि कुस्ती क्षेत्रात जी खदखद चालू आहे, खरं आज कुठेतरी हेळसांड चालू आहे, ती थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा आहे। आज खरं सांगली कोल्हापूरचीच महाराष्ट्र केसरी इथं आहोत। पुण्यामध्ये आज आम्ही 5 वाजता पोहोचल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, बीड तिथील सर्व कुस्ती शौकीन महाराष्ट्र केसरी असे सर्वजण मिळून आम्ही मुंबईला आज मुक्कामी जाणार आहोत आणि उद्या आझाद मैदानावर उपोषण बसणार आहोत।